नियुक्ती झालेली आहे आणि त्यांनी आज चार्ज घेतला असे आपले प्रवीण भाऊ दरेकरजी। सर्वप्रथम तर मी प्रवीण भाऊंना अत्यंत मनापासून अभिनंदन करतो, तुम्हाला शुभेच्छा देतो। आणि आज आपण या स्वयं पुनर्विकासाच्या महामंडळाचा ताबा घेत असताना ऑलरेडी मुंबई शहरामध्ये आपल्या माध्यमातून 22 अशा प्रकारचे प्रकल्प हे पूर्ण झालेले आहेत। त्यामुळे मुंबई शहरामध्ये 22 सक्सेस स्टोरीज केल्याच्या नंतर आपले मुख्यमंत्री सन्माननीय देवेंद्र फडणवीस साहेबांनी या महामंडळाची स्थापना करून हे 22 सक्सेस स्टोरीज पूर्ण करणाऱ्या व्यक्तीच्या ताब्यामध्येच हे महामंडळ दिलेलं आहे। आणि मला असं वाटतं की आजपासून मुंबईच्या पुनर्विकासाला एक नवीन दिशा ही मिळेल अशी तमाम मुंबईकरांची अपेक्षा आहे। आणि येणाऱ्या काळामध्ये आपण मोठ्या प्रमाणावरती सर्व मुंबई शहरातल्या सोसायट्या, त्या सोसायटीच्या फेडरेशन या सर्वांना एका प्लॅटफॉर्मवरती आणून, एका व्यासपीठावरती आणून सर्वांना या स्वयं पुनर्विकासाकरता प्रेरित करून त्यांना ही दिशा दाखवण्याचं काम या महामंडळाच्या मार्फत व्हावं। आणि खऱ्या अर्थानं या मुंबईतल्या मराठी माणसासाठी कोण काम करतंय याचं एक प्रत्यय हे पुन्हा एकदा मुंबईकरांच्या समोर येत आहे की मुंबईतल्या मराठी माणसाचा स्वयं पुनर्विकास कोण घडवून आणतंय किंवा 25 वर्षामध्ये मुंबई शहराला वाळवीसारखं कोणी खाल्लं आणि कचरा पण नाही सोडला, गटारा पण नाही सोडली, थर्मोमीटर नाही सोडले, ऑक्सिमीटर नाही सोडले, बॉडी बॅग्स नाही सोडल्या। आणि खऱ्या अर्थानं या मुंबई शहराला 11 वर्षामध्ये ज्या प्रकारे जे काम झालंय, अटल सेतू, कोस्टल रोड, जयसवाल साहब बसले म्हाडा के माध्यम से भी बहुत बड़े पुनर्विकास के प्रकल्प आप यहाँ पर इम्प्लीमेंट कर रहे हो। अभ्युदय नगरचा विकास आहे, आता एसवीपी नगर आपण पुढे करतोय। आणि खऱ्या अर्थानं या मुंबई शहराचा कायापलट, क्रांतिकारक अशा प्रकारचे बदल घडवून आणण्याचं काम हे देवाभाऊंच्या सरकारच्या मार्फत नरेंद्र मोदीजींच्या विजननुसार हे सुरू आहे। आणि त्याला खऱ्या अर्थानं पुढे घेऊन जाण्याचं काम हे महामंडळ नक्कीच करेल अशी अपेक्षा मी आजच्या दिवशी व्यक्त करतो। आणि प्रवीण भाऊंना पुन्हा एकदा मी शुभेच्छा देतो, त्यांचे अभिनंदन करतो आणि इथेच थांबतो। जय हिंद, जय महाराष्ट्र। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।